नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय विसरू नको तू मला या मालिकेचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला सुधाकर वच्छीला सांगत असतात की ह्या डॉक्टर मॅडमनी ना आपल्यावरचा राग काढण्यासाठी ह्या गोळ्या दिलेल्या आहेत. आता काय करायचंय ते सांग. तर आता मग घ्या. डॉक्टर मॅडम फोन नाही उचलत आहेत असं म्हणत नानू येतो. तर सुधाकर म्हणतो, बघलंस काय ग, ऐकलंस काय, असं विचारत असतो वच्छीला. तर वच्छी म्हणते, आता ती का सोडत नाही मी. तर आता इकडे प्रेक्षकांनो, बायो म्हणते, सुधाकरा त्या भुतकर बाईक आधी फोन लाव. तर सुधाकर म्हणतो, ती काय सोडते काय, मी माझ्या भाच्याची ही अवस्था करून ठेवली आणि आता भुतकर बाई ना छान लॅपटॉपवर पिक्चर वगैरे बघत बसलीये. आता सुधाकरने फोन लावलाय भुतकर मॅडमना, बघा पुढे काय घडतंय ते. सुधाकर इथे हाक मारतो, "ओ भुतकर बाई", पण नंतर म्हणतो, माका नाही काय बोलायचं, बायो तुमच्याशी बोलता. तर बायो बोलता तुमच्याशी. आता बायोनी फोन घेतला आणि म्हणते, गो भुतकर. आता भुतकर बाई म्हणते, हा. तर गो भुतकर, तुझ्या त्या शिकाऊ डॉक्टरीन माझ्या या वच्छीच्या झिल्ला मारायचा प्रयत्न केला. तर इकडे म्हणते, अहो अहो ती असं का करेल, असा प्रश्न विचारते भुतकर. तर लगेच बायो म्हणते, तू काय डॉक्टर की सोडू, तिचं वकीलपत्र घेतलंस काय गो. तर नाही 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 हो, नाही हो, नाही तसं काही नाही, असं भुतकर म्हणते. तर प्रेक्षकांना बायो म्हणते इकडे की मी तिची बदली केली म्हणून तिने माझा सूड घेतला आणि तिने माझ्या झिलाक ना गोळ्या कसल्या दिल्या आणि होय माझा झिला तळमळतो आणि आता ती कैदाशीन आमचा फोन पण नाही उचलता. जर माझ्या झिला काय झाला तर तुझ्या सकट त्या तिच्या पायात बोटीचो नांगर बांधून दर्यात फेकून देईन, इले लक्षात. तर नाही नाही मॅडम, नको नको, तुम्ही काहीही काळजी करू नका, मी मी बघते ना काय करायचं ते. हो हो हो, मी बघते, असं म्हणत भुतकर मॅडम फोन ठेवतात. तर इकडे प्रेक्षकांनो ना, इथे बायो सूर्याला सांभाळते. तर इथे पोलीस स्टेशनमध्ये वैदेही काहीतरी बोलायचा प्रयत्न करते. तर बाबा म्हणतात वैदेहीला की वैदू, वैदू जरा माझं माका काय वाटतं की, पण तोपर्यंत फोन वाजतोय आणि आता भुतकर मॅडमचा यावेळी का फोन आलाय, म्हणजे काहीतरी इमर्जन्सी असणार, म्हणून ती बाहेर जाऊन फोन उचलते. वैदेही म्हणते, हॅलो. तर भुतकर मॅडम म्हणतात, हॅलो. अगं एवढी इरिस्पॉन्सिबल कशी काय असू शकतेस ग तू. ए बाई, हे बघ, तुला ना तुझा जीव वर आला असेल, पण मला अजून खूप जगायचं आहे. तर मॅडम तुम्ही काय बोलताय, मला प्लीज कळेल का. तर लगेच भुतकर मॅडम म्हणतात, अगं तू फोन रिसीव्ह करशील तर लोकांचे, तर तुला कळेल ना काय झालंय ते. तर प्रेक्षकांना आता इथे भुतकरबाई म्हणते, अगं त्या वच्छूबाईच्या मुलाला तू कुठल्या गोळ्या दिल्यास. तर इथे गोळ्या ते, मग वैदेहीला आठवतं की तिने सकाळी गोळ्या दिल्या असतात की त्या 5 गोळ्यांचा डोस आहे आणि तो दिवसातून 2दा ती गोळी घ्यायची असं ती सांगते. आणि गोळ्या द्यायच्या आधी तुला कुठल्या गोळ्यांची ॲलर्जी आहे का, असं पण तिने विचारलेलं असतं. पण तेव्हा सूर्याने आपला अंदाज वेगळाच दाखवला असता, की तुम्ही दिलेलं विष सुद्धा व्हिटॅमिनचं काम करेल वगैरे तो बोललेला असतो. पण आता त्याचा परिणाम काय झालाय बघताय ना तुम्ही. तर भुतकर मॅडम सांगते, तू दिलेल्या गोळ्यांमुळे त्याला त्रास होतोय त्याला आणि म्हणूनच ते सगळेजण तुला केव्हापासून फोन करतायत आणि तू कुठे बिझी आहेस गं एवढी. तर लगेच वैदेही म्हणत असते, मॅडम मी ना ते एका पर्सनल कामासाठी आहे का. तर तोपर्यंत भुतकरबाई म्हणतात, बास बास बास, हे असलं फालतू कारण देणार आहेस का तू आता. अगं त्या बाईने ना फोन करून धमकी दिली आहे मला. जर का तिच्या मुलाला काही झालं ना, तर पायाला नंगर बांधून ए बाई, हे बघ, हे बघ, तुझ्या कर्माची फळं ना तूच काय ती भोग. मला त्याच्यात भागीदारी करू नकोस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव हां, जर का माझ्यावरती काही आलं ना, तर तू परत कधीही मेडिकलची प्रॅक्टिस करू शकणार नाहीस. याची काळजी मी घेईन. असं इथे भुतकरबाई म्हणते आणि फोन कट करते. तर आता वैदेहीला बोलायची संधीच मिळत नाही. ते वैदेही फोनकडे बघते आणि डोक्याला हात लावून घेते. सगळं एकाच दिवशी घडायचं होतं असं म्हणतात ना, त्यातला प्रकार झाला. आता वैदेहीने ना त्या नानूच्या फोनवर फोन केलाय. नानू म्हणतो, "इलो, इलो, मॅडमचा फोन इलो." तर लगेच, "डॉक्टर मॅडम, मी नानू बोलतोय. अहो कधीपासून फोन करताय तुमका?" तर वैदेही म्हणते, "एक मिनिट, काय झालंय?" तर, "अहो सूर्याच्या पोटात दुखता. खूप त्रास होतोय ते का. तुम्ही दिलेल्या गोळ्या घेतल्यानंतर पोटात दुखू लागलंय त्याच्या." तर वैदेही एकदम म्हणते, "अरे पण मी त्याला विचारलं होतं ना, कुठल्या गोळ्यांची ॲलर्जी आहे का तुला म्हणून, तो नाही म्हणाला. तर अहो आता काय करायचं ते सांगा." तर इकडे सुधाकरना म्हणतो, "गजाली कसल्या मारतोस, आण इकडे फोन." तर आता सुधाकरनं फोन घेतला आणि म्हणतो, "ए पोरे, हे बघ जे काही असेल ना, तिथून तुला इकडे ताबडतोब यायचा. आणि एक लक्षात ठेव, जर माझ्या भाच्या काय झाला, तर तुझं जगणं ना मुश्किल करून टाकते मी. आलं का ध्यानात?" तर वैदेही म्हणते, "तुम्ही जरा शांत व्हा, पॅनिक नका होऊ तुम्ही आणि मला लोकेशन पाठवा, मी लगेच पोहोचते." तर सुधाकर म्हणतो, "काय गरज नाही त्याची. गावात कुणाला पण विचार, तांडेलगड खय हा."
लगेच आणून सोडतील तुका, कळलं का तुका? ये ताबडतोब असं म्हणत ना सुधाकरने फोन असा की म्हणजे ओरडून सांगतो आणि म्हणतो गजाली मारत बसतोय असं करून नानूला म्हणतो. आता वैदेहीने फोन कट करते आणि प्रेक्षकांनो तिथे जरा तिला टेन्शनच आलंय नेमकं आता काय झालंय ते. तर वैदेहीचे बाबा आता उठून वैदेही जवळ आलेले आहेत आणि ते वैदेहीला म्हणतात, "काय गो काय झालं? आता काय झालं?" तर "बाबा मला एका पेशंटला बघायला जावं लागेल." तर वैदेहीचे बाबा म्हणतात, "आत्ता?" तर वैदेही म्हणते की "हो बाबा, इमर्जन्सी आहे. मी जाईन तुम्ही घरी जा." तर वैदेहीचे बाबा म्हणतात, "नाही, नाही मी पण येतोय तुझ्याबरोबर येतोय केंद्रात." तर वैदेही म्हणते, "नाही, नाही बाबा केंद्रात नाही जायचंय. पेशंटला घरी जाऊन तपासावं लागेल. मी जाईन तुम्ही काळजी नका करू. नको बाय, 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 बाय." असं म्हणत ना वैदेही पळत सुटते. तर बाबा त्याच्या पाठीमागून येतात वैदेहीच्या. तोपर्यंत वैदेही रिक्षा बोलवते आणि रिक्षात बसत असते. तर "ए वैदू हे बघ, हे बघ. अगं खरंच इतका अर्जंट असा का?" तर वैदेही म्हणते, "बाबा अर्जंट असल्याशिवाय जाईन का मी?" बाबा म्हणतात, "अगं तसं नाही गो. आधी त्या ट्रान्सफर लेटरचं टेन्शन, आता ही स्कूटीची गडबड आणि ह्या सगळ्या डोक्यात ठेवून तू कसा पेशंट तपासणार? शेवटी डॉक्टर पण माणूसच असा ना." तर वैदेही म्हणते, "पेशंट्स अल्वेज कम फर्स्ट. आमच्यासाठी ते तेवढंच महत्त्वाचं असतं. करीन मी मॅनेज." तर वैदू, "अगं पण थांब. ए वैदेही, ए पोरा तुला जायचंय कुठे?" तर वैदेही सांगते, "तांडेलगड, तांडेलांच्या घरी." आणि इकडे बाबा ना डोक्याला कसे हात लावून म्हणतात, "वैदू, वैदू, अरे देवा!" तर प्रेक्षकांनो, ती बाया येईल तेव्हा येईल, तोपर्यंत काय पोरात असंच ठेवायचं का? सुधाकरा, अरे पोराक नीट झोपव तरी असं म्हणत बयो म्हणते आणि म्हणते, "शोभे आला लिंबाचं चाटण घेऊन ये गं." तर शोभे आता आलं लिंबाचं चाटण आणायला गेले. "बयो, बयो मला काही नको." असं सूर्या म्हणत असतो. तर बयो म्हणते, "सूर्या, अरे माझं ऐक थोडं बरं वाटत नाही." तर सूर्या विचारतो, "अरे नानू काय म्हटल्या डॉक्टर मॅडम?" तर त्या म्हणत होत्या की त्यांची काहीच. तर लगेच ना तो नानूच्या बरोबर दुसरा मित्र असतो तो म्हणतो, "हीच आहे. थोड्याच वेळात पोहोचतायत त्या." आता या दोघांचं ना काहीतरी खुसूर-खुसूर चालू आहे. पण प्रेक्षकांनो तिकडे आत्याच्या हातातून अक्षरशः भाजी निवडायची जी ताट असते ना, ते खाली पडते आणि इकडे आत्या "काय?" असं करून म्हणते आणि डोक्याला हात लावते आणि जरा कमी अशी खुर्चीतच बसते, की "देवा! का आता हे काय ऐकलंस तू? हे काय केलंस तू?" आणि मग आत्या म्हणते, "तुका माहिती आहे ना, त्या तांडेलांच्या घरात सगळे मातेभिरू असतात ते. तू वैदूक एकटीक कसं काय जाऊ दिलंस? नले, अगं मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केलो, पण ते काय ऐकायच्या मनस्थितीत नव्हती अगं." तर वच्छी ती, अगं आपल्या वैदूकला काडीसारखी ना हिणवणार ती आता. तिचा नवरा आजारी होतो ना, तेव्हा केंद्रात घुसून वैदूक धमकी दिल्यान तिने. आणि आता हे सगळं ट्रान्सफरचा प्रकरण. देवा! वच्छीक जर का कळलं ना, की ती वैदू देसाईंची लेक हा, तर हो त्याचं नव्हतं करेल रे ती. बाबा म्हणतात इकडे, "नले, मला सगळं कळतंय गं. मी तिच्या मागे-मागे निघालंय, पण रिक्षाच नाही गावली गं माका. आणि आता काय सुचलं नाही म्हणून तू काय विचारायला इथं आलोय मी." तर आत्या म्हणते, "अरे एक फोन तरी करायचो ना." तर बाबा म्हणतात प्रेक्षकांनो, "अरे नाही सुचलं ना. आता काय करायचं ते सांग तूच." तर प्रेक्षकांनो इकडे दोघांना मात्र टेन्शन आलंय ह्या सगळ्यांना. तर वैदेहीला टेन्शन आलंय, की सूर्याला नेमकं कितपत आजारी आहे, तो कितपत काय झालंय या गोष्टीचं टेन्शन आलंय. वैदेही रिक्षेत बसून आता निघाली आहे तांडेलगडांच्या घरी जायला. तोपर्यंत "बायो, बायो हे भरवते का? हे जबरदस्तीनं का होईना जरा भरवते का? त्याची हालत बघवत नाहीये गं." असं म्हणत शोभा येते. तर बायो म्हणते, "सूर्या, अरे लहान मुलासारखं नाटकी काय करतोस तू? अरे आलं लिंबाचं चाटण असा, थोडं तरी खा ना." तर इकडे ना, "नको, नको चाटण नको." असं म्हणत तिथे सूर्या म्हणतो तोपर्यंत, "ए मामा, ह्यात काय लिहिलंय बघ." तर मामा विचारतात, "काय लिहिला?" तर "अरे अशा पेशंटकडे ना फार फार तर 1 तास असा." म्हणजे आता जर ती डॉक्टर बाई 15 मिनिटात नाही इली, तर दादाचं काय खरं नाही हा. तर लगेच ना, "आता जर काय पुढे बोललंस ना, तर आता जीभ हसडून हातात देईन तुझ्या." असं म्हणत ना बयो उठते. तर चिंगळी म्हणते, "त्या डॉक्टरीण बाईचा राग माझ्यावर कशाला काढतोस?" तरी ते सुधाकर म्हणतो, "गो चिंगळे, हे सगळं बोलायची ही वेळ आहे का? तो मोबाईल जरा बाजूला ठेव आणि शांत बस बघू." तर बयो म्हणते, "काय बाजू-बिजू नको. तू ना चालता हो इथून." असं बयो म्हणते आणि चिंगळीला तिकडनं जायला सांगते. तर प्रेक्षकांना इकडे आत्या म्हणते, "ही आणि वरद सुद्धा घरात नाहीयेत. सगळं घोळ होऊन बसलं हा. आता काय करूचा?" असं म्हणत ना इकडे-तिकडे फेऱ्या मारतीये बरं का. आणि मग तिला देवाची मूर्ती दिसते. म्हणजे देवघर दिसतंय. तर अगदी देवाला कोपऱ्यापासून हात जोडत म्हणते, "देवी आई वाचव गो, माझ्या पोरीक वाचव. त्या वच्छिक आमच्यावर सूड घेण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतंय आणि वैदुक यातलं काही एक माहिती नसा. भूतकाळात घडलेल्या गोष्टींशी वैदूचा काही एक संबंध नाहीये."
असं म्हणत प्रेक्षकांनो आत्या देवासमोर बसलीये आणि बाबा सुद्धा तिकडे काळजीत आहेत. नेमकं काय झालं होतं 25 वर्षांपूर्वी ते मात्र अजून सस्पेन्स ठेवलंय आणि ते लवकरच बाहेर येईल असं वाटतंय. बघूया. तर इकडे वैदेही ना पोहोचलीये त्या तिठ्यापर्यंत आणि आता वैदेही चालत चालत पुढे निघालीये. तोपर्यंत इकडे नानू सांगत येतो, डॉक्टर मॅडम बाहेरच्या तिठापर्यंत पोहोचल्यात. पुढच्या 10 मिनिटात येतील. आणि हे ऐकल्यानंतर इकडे इलिया ती असं म्हणत बयो तिकडनं निघून जाते आणि आता बयो उठून जातीये तर सूर्या चालला असतो. तर लगेच ना सूर्याला सगळे थांबवतात. "तू थांब ती गेलीये ना." आता बयो नेमकं कशासाठी गेलीये किंवा काय करणार ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आत्या इकडे म्हणते, "त्या बायोपासून वैदूक दूर ठेव. तिची रक्षा कर. काळजी घे गो तिची, काळजी घे गो." म्हणून देवाला साकडं घालतीये आणि मग त्या आत्याला आठवतंय, की देसायांच्या कुळातल्या सगळ्यांचा नायनाट केल्याशिवाय, त्यांच्या तेराव्याचं पाणी प्यायल्याशिवाय, जेवल्याशिवाय मी ते ओटी भरणार नाही असं तिने शपथ घेतलेली असते वयोनं ती आठवतीये. पण तोपर्यंत इकडे प्रेक्षकांनो बघा, वैदेही ना घरापर्यंत इथे पोहोचलेली आहेत आणि त्या घराच्या नावाकडे ती बघतीये. तांडेलगड असं लिहिलेलं आणि इकडे आत्याने तिला म्हटलेलं असतं ते तिला आठवतंय. कान उघडे ठेवून ऐक. त्या तांडेलांनी दिलेलं पाणी सुद्धा प्यायचं नाहीस तू आणि आता त्यांच्यापासून लांब राहायचं असं आत्या सांगते ते तिला आठवतंय आणि ते त्यांच्याशी काही एक संबंध ठेवलेस ना तर याद राख असं आत्याने धमकी दिलेली असते जरा कमी. तर ती तिला इथे आठवते आणि ती असं ते त्या घराच्या बोर्डकडे तांडेलगडकडे वगैरे त्या इथे बाहेर लावलेल्या दिव्याकडे वगैरे सगळीकडे असं बघतीये. आणि आता प्रेक्षकांनो पुढे काय घडणार, वैदेहीला कधी समजेल भूतकाळात काय घडलेलं होतं ते. तर वैदेही ना बाकी सगळीकडे बघून आता एकदा घरात यायला निघतीये आणि घरात जसं जसं ती येते तसं तसं इथे दरवाजापर्यंत येऊन पोहोचलीये ती आता. आणि छत्री वगैरे आपली बंद करते कारण पावसाचे दिवस आहेत. छत्री अशी बंद करून ना ती अंदाज घेते घरात कोण आहे का वगैरे. 2 वेळा हाका मारते, "कोणी आहे का? कोणी आहे का?" तर कुणाचा इकडे आवाज येत नाही घरातनं. तोपर्यंत मग वैदेही चप्पल काढून आत पाय ठेवणार घरात. तोपर्यंत आवाज येतो, "ए फडफड." आणि हा आवाज कुणाचा आहे तर बयो ना आयटी देऊन तिथे उभी राहिलीये आणि आता प्रेक्षकांनो वैदेही बायोकडे बघतीये. आत टाकलेलं पाऊल टाकणार ते पाऊल ती परत मागे घेते आणि बयो आता पुढे येऊन उभी राहिलीये वैदेहीच्या आयटीमध्ये चालत असं आणि पुढे नुसती येत नाहीये ती. तर वैदेहीच्या समोर येऊन बयोने त्यांना डायरेक्ट बंदूकच धरलीये बरं का प्रेक्षकांनो. आणि अशी ती रागाने बघतीये बंदूक-बिंदूक धरून आणि वैदेही पण अशी जराशी शॉक होऊन उभी आहे. तिला समजते की ही अशीच काहीतरी रिएक्शन येणार असं साहजिक आहे. त्यामुळे ती एकदम अशी घाबरत-बिबरत काही नाहीये. ती अशी ठामपणे उभी आहे बयोसमोर आणि जे काही म्युझिक लावतात ना ह्याच्या मागे ते एक नंबर असतात आणि त्याच्यामुळे असा सीन उठवून दिसतो त्या म्युझिकमुळे. तर इथे प्रेक्षकांनो आत्या वैदेहीला फोन लावतीये, तर वैदेही फोन उचलत नाहीये. कारण कसा उचलेल फोन सायलेंटवर एकतर टाकलेला असेल तिने आणि कळला नसेल फोन वाजलेला. तर "दादा, अरे तिथे सगळं ठीक तर असेल ना?" असा प्रश्न इथे आत्या विचारते वैदूच्या बाबांना आणि आता दोघं पण जाम काळजीत आहेत. बायो म्हणते, "तुझी जीभ आणि तुझा मेंदू गरजेपेक्षा जास्त चालता. माझा राग माझ्या झिलावर काढलास तू?" असा प्रश्न विचारते. तर वैदेही म्हणते, "तुमचा काहीतरी गैरसमज झालाय." तर बायो म्हणते, "माझा गैरसमज नाही, तुझा गैरसमज झालाय. जर माझ्या झिलाक काही झाला ना, तर तुझी ट्रान्सफर डायरेक्ट मसणात करीन." अशी धमकी दिली आहे इकडे बयोने. आणि आता वैदेही अशी उभी आहे तर लगेच ना आता वैदेहीला आत सोडत पण नाहीये. तर "बायो, डॉक्टर मॅडम, सूर्या आतमध्ये ना खूप त्रास होतोय त्याला, खूप तळमळतोय." असं सांगत मंग्या आलाय. "चला लवकर चला." या मंग्याने का असेना वाचवलंय वैदूला येऊन असं वाटतं. तर वैदेही म्हणते, "मला पेशंटला बघावं लागेल. इमर्जन्सी आहे." असं म्हणत घरामध्ये आपला पाय ठेवते त्या आणि डायरेक्ट आता ती पळतीये सूर्याच्या रूमकडे. आता सगळीजण सूर्याच्या रूममध्ये आहेत. शोभा म्हणत असते, "अरे बरं वाटेल तुला, तर चाटण बनवले तो खा." असं सगळं चाललंय. तर ना इकडे सूर्या ना हळूच वैदेहीला बघतो आणि हसतो बरं का वैदेहीकडे बघून. तर आता वैदेही गेल्या गेल्या काय म्हणते बघा प्रेक्षकांनो, वैदेही सगळ्यांकडे बघते तिथे आणि म्हणते, "प्लीज, प्लीज, प्लीज तुम्ही सगळे बाहेर व्हा." आणि सूर्या इकडे हसतो. तर सुधाकर म्हणतो, "बायो बघितलंस? काल आपल्याला हॉस्पिटलातून हाकललं आणि आज आपल्याच घरात येऊन आपल्यालाच हाकलता." तर इथे ना प्रेक्षकांनो शोभा म्हणते, "नाही तर काय? आता सुद्धा आपल्याला बाहेर काढून ह्याला सूर्याला काही केलं म्हणजे?" असं शोभा म्हणते. तर लगेच वैदेही म्हणते, "अहो काय बोलताय तुम्ही? पेशंटला सफोकेशन होऊ नये म्हणून सांगतेय मी." तर सुधाकर म्हणतो, "काय होऊ नये? सफो?" तर लगेच नानू म्हणतो, "मामा त्यांचं असं म्हणणं आहे की जर हवा मोकळी असा तर आपल्या सूर्याकाच बरं वाटतला." तर लगेच प्रेक्षकांनो "तुका लय कळतं ना?" असं इथे सुधाकर म्हणतो. तर लगेच बायो म्हणते, "सुधाकरा." तर "हां बायो."
तर सुधाकरला आणि बाकी सगळ्यांना नजरेनंच वच्ची इथे जायला सांगते आणि वच्ची तिथे एकटी आहे आणि आता वैदेही तपासायला सूर्याजवळ आलेली आहे. इकडे बयो ना दोघांकडे बघते बरं का. तर लगेच "हॅलो डॉक्टर मॅडम" असं सूर्या म्हणतो. तर लगेच प्रेक्षकांनो इथे वैदेही म्हणते, "बघू" असं म्हणत श्वास वगैरे घ्यायला लावते त्याला. त्याची जी काही ट्रीटमेंट करायची असते ती ते वैदेही चालू करते. तर सूर्या मात्र इकडे तिच्याकडे बघण्यात हरवलाय. दुखतंय खरं असं की नाही हसून दाखवतोय. तर वैदेही विचारते, "कुठे दुखतंय?" सूर्या म्हणतो, "हे इथं दुखतंय." मग वैदेही तिथे तपासते आणि मग म्हणते वैदेही सूर्याकडे बघून, "तुला मी विचारलं होतं की तुला कुठल्या गोळीची, औषधाची ॲलर्जी आहे का? तू मला काहीच सांगितलं नाहीस." तर लगेच बायो म्हणते, "सगळं पेशंटनेच तुका सांगायचा, तर आग लाव तुझ्या डिग्रीत." तर वैदेही म्हणते, "मॅडम, अहो एखाद्या पेशंटची हिस्ट्री जाणून घेणं हे जसं आम्हा डॉक्टरांचं कर्तव्य आहे, तसंच आपल्याला शरीराबद्दलची सगळी संपूर्ण माहिती करून घेणं आणि ते डॉक्टरना इन्फॉर्म करणं हे एका पेशंटचं सुद्धा कर्तव्य आहे." तर "हो डॉक्टर मॅडम बरोबर." तर बरोबर बोलतायत असं सूर्या सांगायचा प्रयत्न करत असतो. तर वच्ची काय म्हणते बघा, "आरोग्य शिबिर घेऊ केलंयस तू होय? माका शिकवू नकोस." असं म्हणत तिथे वच्ची ओरडायला चालू करणार. तेवढ्यात सूर्या म्हणतो, "बायो, बायो अगं त्यांची काही चूक नाही त्यात. माका थोडीच माहिती होतं आणि मी सांगितलं नाही ना त्यांना." असं सूर्या कबूल करतो इथे आणि म्हणतो, "मॅडम सॉरी हां." तर वैदेही म्हणते, "नो प्रॉब्लेम. याला फारसं काही झालेलं नाहीये." असं वैदेही सांगते. तर बायो इकडे म्हणते, "माझ्या लेकींना मोबाईलवर बघितलं, हार्ट अटॅक येऊ शकतो या गोळीनं." तर वैदेही सुद्धा "काय?" असं म्हणून ओरडते. तर लगेच बायो उगाच तू थांब जरा" असं सूर्या म्हणतो आणि मग ना प्रेक्षकांनो सूर्या इथे म्हणतो वैदेहीला, "अहो मॅडम ते सारिका आहे ना, त्यांचं म्हणजे ते काय त्यांचं काही बोलणं सिरियसली घेऊ नका. इंटरनेटवरचं सगळं बोलणं खरं वाटतं त्या का." "बायो, अगं जरा थांब गं" असं लगेच सूर्या म्हणतो इथे आणि प्रेक्षकांनो इथे ना, "ही गोळी घे, याने तुला ताबडतोब बरं वाटेल" असं सूर्याला वैदेही सांगते. तर "थांब, थांब" असं म्हणेपर्यंत सूर्या तोंडात गोळी घालतो. तर लगेच बायो म्हणते, "सूर्या अरे परक्या माणसावर असा विश्वास ठेवायचा नसतो कधी." तर लगेच वैदेही उठत म्हणते, "अहो काय बोलताय तुम्ही? म्हणजे मोबाईलवर तुम्ही विश्वास ठेवता, पण तुमचा एखाद्या माणसावर विश्वास नाहीये." असं म्हणते आणि कमाल आहे. आणि असो असो आणि सूर्याकडे बघत म्हणते, "अरे तू गोळी घेतलीस पण?" तर लगेच सूर्या म्हणतो, "हो." असं खुणेनं दाखवतो. तर वैदेही म्हणते, "अरे पाणी पण नाहीये घेतलं इथे." तर लगेच ना आता वैदेहीला की नाही त्याच्याकडे बघून हसायलाच येतं. वैदेही म्हणते, "बरं ठीक आहे. आजचा दिवस काहीतरी हलकंच खा. पेज वगैरे घेतलीस तरी चालेल." असं इकडे सांगते आणि म्हणते, "आणि काही होतंय असं वाटलंच तर काही घरगुती उपाय केले तरी चालतील." आणि वैदेही म्हणते बयोला, "आलं लिंबाचं चाटण दिलं तरी चालेल त्याला." तर लगेच सूर्या म्हणतो, "बयो अरे अगं ते चाटण कुठे गेलं?" तर लगेच असं सूर्याचं म्हणणं ऐकल्यानंतर बच्ची म्हणते, "मगाशी काय हिब्रू भाषेत सांगितलं होतं मी तुका?" आणि ते ना वैदेही बघत राहते तर सूर्या गपचूप पडतो. आता बयो ना ते चाटणच आठवते इकडे सूर्याला. आता बघा प्रेक्षकांनो सूर्या गपचूप ते चाटण खात असतो. तर वैदेही म्हणते, "चला निघते मी. मी सोडा येतोय." असं म्हणत सूर्या उठत असतो. तर "तू गप झोप" असं म्हणत तिथे बयो झोपवते. तर वैदेही म्हणते, "बरोबर बोलतायत त्या. तुला आरामाची गरज आहे. मी येते." आणि प्रेक्षकांनो ह्या सगळ्या गडबडीत वैदेहीचा फोन तिथंच राहिलाय, पण अजून वैदेहीच्या लक्षात येत नाही ते. तर लगेच वैदेही निघून जाता-जाता परत पाठीमागे वळते आणि बयोला म्हणते, "मी काय म्हणते, मला एक विचारायचं होतं, की जाता-जाता मी जरा याच्या वडिलांना बघितलं तर चालेल का? म्हणजे त्यांची तब्येत बघितली असती मी." आता बयो हळूच उठते आणि वैदेहीकडे बघत काय म्हणते बघा, "सगळ्यांका एकदा ना शेवटचं भेटून घे तू आणि मग शोभे, गो शोभे, भाईंची रूम दाखव हिका." असं म्हणत शोभेला येऊन सांगते इथे बयो. आणि आता प्रेक्षकांनो वैदेही बघा कशी बघते आणि दोघींना एकमेकींना खुन्नस द्यायचंच काम करतायत. म्हणजे बयो तरी जास्तच खुन्नस देते या वैदेहीला. तर बयो आता सूर्याजवळ बसली आहे चाटण त्याला खायला घालायला. सूर्या विचारतो, "बायो, तू काय सांगत होतीस त्यांना?" सूर्याला बयो म्हणते, "काय नाही, तू झोप." तर प्रेक्षकांनो आता इकडे ना भाई सांगतायत वैदेहीला, की "औषधाने थोडी गुंगी येते, त्या गोळ्याने झोप येते मला." आणि प्रेक्षकांनो बाई म्हणतात, डोळा कधी लागतो तेच कळत नाही. बाकी काही प्रॉब्लेम नाहीये. डॉक्टर मॅडम, सूर्याची तब्येत कशी आहे?" असं विचारतात. तर लगेच वैदेही म्हणते, "बरं आहे." तर भाई म्हणतात, "बाहेरचं काहीतरी अरबट-सरबट खात असतो आणि आजारी पडला तर काय सांगणार?" तर वैदेही म्हणते, "नाही काका, अहो ॲक्चुअली काय आहे ना, मी दिलेल्या गोळ्यांमुळे ना रिएक्शन आली त्याला." तर भाई म्हणतात, "असं म्हणतोस तू?
"अगं पण चूक त्याचीच आहे." तर भाई समजावतात बघा, म्हणतात, "आपल्याला काय पचतं, काय नाही पचत, ह्या आपण सांगू नको का डॉक्टरना?" असं म्हटल्यानंतर शोभाला पण ते पटतं बरं का. "चूक त्याचीच आहे, तुम्ही काही काळजी करू नका." असं इकडे म्हणत ना भाई समजूत काढतायत. आता शोभेकडे बघत भाई म्हणतात, "शोभे, डॉक्टर मॅडम पहिल्यांदा आलेत आपल्याकडं. काय चहा-बी पाजतस?" तर शोभा हसते. तर वैदेही म्हणते, "अहो नाही, आत्ता एवढ्या रात्री चहा नको." तर आमच्या शोभेच्या हातची चहा पिऊन बघा, एकदम तरतरी येईल असं म्हणत आता त्यांना ना चहा घ्यायला भाई इन्सिस्ट करतात आणि तुझ्यामुळे थोडासा मला घोटभर मिळेल. तर शोभा लगेच चहा द्यायला गेलीये करायला. तर "नले, पोरीवर लक्ष ठेवायला येत नाही का तुला? अशी कशी गेली ती?" असं म्हणत ना वरदचे बाबा ओरडतायत. तर लगेच "भाऊजी, अहो त्यात नलीची काही चूक नाहीये," असं बाबा सांगतात आणि म्हणतात, "अहो आम्ही पोलिस स्टेशनमधून बाहेर पडलो आणि" तर लगेच वरद लगेच म्हणतो, "बास हां, बास. आता ना चर्चा करूक वेळ नाहीये. मी ना आत्ताच्या आत्ता माझ्या कार्यकर्त्यांना फोन लावतोय आणि त्यांना बोलवतोय." तर वरदचे बाबा पण म्हणतात, "लाव. आज त्या तांडेलांचं ना काहीतरी बघून घेऊ." असं बाबा म्हणतात. तर आत्या म्हणते, "अरे थांबा. काय डोका फिरलाय काय तुमचा? कळला नाही तुमका? आपली पोर त्यांच्या घरात असा. तुम्ही इकडे तमाशे घालाल आणि परिणाम तिला तिकडे भोगावे लागतील." असं म्हटल्यानंतर आता बाबांना खरंच टेन्शन येतंय. आत्या म्हणते, "उगाच गोंधळ वाढवू नका तुम्ही." तर प्रेक्षकांनो, आत्या, वरदचे बाबा आणि वैदेहीचे बाबा खरंच टेन्शनमध्ये आहेत. पण इकडे भाई ना वैदेहीला काहीतरी जोक सांगून हसवतायत, म्हणजे लहानपणीचे किस्से सांगतायत आणि असं आमचं सूर्या आणि त्याची मस्ती. "काय करायचं या पोराचं?" तर मग डॉक्टर मॅडम आपली ओळखच नाही. तर वैदेही म्हणते, "कशी होईल? मी तुम्हाला केव्हापासून काका, काका असं म्हणतीये आणि तुम्ही मात्र फॉर्मॅलिटीजमध्ये अडकलाय. मॅडम, मॅडम म्हणताय तुम्ही मला." तर भाई म्हणतात, "अहो तसं नाही हो. तुम्ही डॉक्टर आहात. डॉक्टर होणं हे काय खायचं काम आहे का?" असं इकडे भाई विचारतात. पण वैदेही म्हणते, "पण ते खरं आहे हो, पण मी तुमच्या मुलीच्या वयाची आहे. मुलगी समजा मला." असं म्हणत प्रेमाने हात ठेवते आणि वैदेहीला लगेच भाई म्हणतात, "म्हणून तर तुमचा जास्त अभिमान वाटतो मला. आता तुम्ही घरी आलाच आहात ना, तर ना चिंगळ्या म्हणजे माझी मुलगी, तिला भेटून जावा. मग तुम्हाला कळेल मला तुमचा अभिमान का वाटतो ते." तर लगेच वैदेही पण म्हणते, "भेटेन." तर प्रेक्षकांनो इकडे ना आत्या म्हणते, "थांबा, की मी ना आता जरा वैदेहीला परत एकदा फोन लावून बघते." आणि आत्या आत्या फोन लावतीये. सूर्याला इकडे छान झोप लागली बरं का, शांत झोप लागली गोळी खाऊन. चाटण खाऊन झाल्यानंतर इकडे बायो ना त्याला पांघरून घालून निघत असते. तोपर्यंत फोन वाजतोय तिथे आणि आता प्रेक्षकांनो 2 फोन कसे ठेवलेत बघा, सारखे-सारखे दिसतायत. तर इथे वैदेहीला फोन लावते आत्या. खरं वैदेही फोन उचलत नाहीये. कशी उचलेल फोन? फोन तर इकडे बेडरूममध्ये सूर्याच्या राहिलेला आहे आणि वैदेही तिकडे बाईंबरोबर गप्पा मारण्यात बिझी झालेली आहे. तपासते ती त्यांना, त्यांच्याशी बोलून त्यांच्याकडनं काय-काय जाणून घ्यायचा प्रयत्न करतीये. तर आता प्रेक्षकांनो खरी मजा इथून पुढे येणार आहे. कारण इकडे भाई आणि वैदेही बोलतायत. इकडे आत्या वैदेहीला फोन लावतीये. तर इकडे भाई विचारतायत, "डॉक्टर की तुम्ही मुंबईतच केली?" तर "हो, के.वाय. नारकर मेडिकल कॉलेज." तर "फेमस आहे कॉलेज ते." असं भाई म्हणतात. "म्हणजे चला आता भावकीत कोण आजारी पडला ना, तर तुमचंच नाव सांगणार मी त्यांना." "पण नाही, नाव कसं सांगणार मी?" तर वैदेही विचारते, "का काय झालं?" तर भाई म्हणतात, "नाव सांगायला तुमचं नाव तर माहिती पाहिजे ना मला." पण प्रेक्षकांनो इथे फोन कुणाचा वाजतोय बघण्यासाठी फोन धरलाय आणि त्याच्यावर आत्या असं लिहिलेलं आहे आणि इकडे आत्या म्हणते, "वैदू फोन उचल." तर बयो ना त्या फोनकडे एकदा बघतीये आणि म्हणते, "ही फडफड फोन हयच विसरून गेली वाटतं." आत्या बिचारी फोनवर फोन लावते, "वैदेही फोन उचल, वैदेही फोन उचल." असं म्हणते. बयो त्या फोनकडे एकदा बघतीये आणि आता प्रेक्षकांनो बघा, फोन उचलून इकडे कानाला लावलाय बायोने आणि आत्या पण काही म्हणजे बोलत नाहीये. तर वैदेहीच्या फोनवरनं "हॅलो" असं बायो इकडे म्हणते. आता आत्याला प्रश्न पडलाय, की नेमकं हा फोन कुणी उचललाय किंवा काय घडलंय ते. तर इथे उद्याचा भाग मात्र इंटरेस्टिंग यावून ठरणार आहे आणि मजेशीर असणार आहे. कारण पोलिस इन्स्पेक्टर इथे सांगतायत, की 24 तासांच्या आत आम्ही तुमची स्कूटर आणि आरोपी दोघांनाही शोधून काढलेला आहे आणि आरोपी कोण आहे? तर सूर्या तांडेल. आता हे काय नवीन वादळ आणि ह्याच्यामुळे आणि परत गैरसमज आणि परत दुश्मनी आणि सगळं ते परत राडा होणार असं वाटतंय. नेमकं काय घडणार? उद्याचा भाग आज इंटरेस्टिंग असणारच आहे. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये. रिव्ह्यू आवडत असेल तर कमेंट करा आणि बघत राहा. विसरू नको तू मला.